रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही निघालेलो आहे पंढरीच्या वारकऱ्यांना थोडासा खाऊ द्यायला। त्यामध्ये आम्ही आमच्या सोसायटीतले 4-5 फॅमिली मेंबर कॉन्ट्री करतो आणि त्याचा जो खाऊ येतो ते आम्ही वारकऱ्यांना वाटप करतो। तर याचं श्रेय जातं रोहित दादांना, कारण प्लॅनिंग सगळी त्यांची असती आणि त्यांच्या प्लॅनिंगला आम्ही सगळे छान रिस्पॉन्स देऊन प्लॅन करून आम्ही एक्झिक्यूट करत असतो। चला तर मग आपण ब्लॉगमध्ये बघूयात। आम्ही निघालेलो आहे नातेपोते फलटणकडे, कारण माऊलीची वारी आहे ना रविवारी, तिथेच असते। स्वामीच्या आशीर्वादाने आमचा प्रवास सुरू झालेला आहे। तुम्ही रिक्षावर पाहू शकता। स्वामीचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि निघालो। जाताना खूप सारी गप्पा गोष्टी करत करत प्रवास कसा झाला हे समजतच नाही, कारण कसं प्रत्येक फॅमिलीमधले मेंबर पण आम्ही गाडीमध्ये एक्सचेंज करतो, कारण पोरांना पोरांची कंपनी, माणसांना माणसांची कंपनी, बायकांना बायकांची कंपनी, जेणेकरून गप्पा पण चालत राहतील। हे पहा, अजून अशा छोट्या छोट्या दिंड्या येत होत्या, आम्ही त्यांचा पण छोटा छोटा व्हिडिओ शूट केलेला आहे। पहा किती मन लावून चालतात, त्यांना पावसाचं उन्हाचं किंवा त्यांचे पाय दुखतील ह्याचं कसलंच म्हणजे काहीच वाटत नाही मैत्रिणींनो। आणि हा अनुभव आहे ना, जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही तोपर्यंत नक्कीच येत नाही। आम्हाला पण असंच वाटत होतं। आम्ही पहाटे पटकन उठलो आणि सकाळी 6ला तरी वारीला निघायला सुरुवात केल्यानंतर हे छोटे छोटे माणसं ते चालतात, त्यांचं ते हे बघून आम्हाला खूप इन्स्पायर वाटत होतं। अशा छोट्या छोट्या पालख्या पण आम्हाला भेटल्या। बरंच असं आम्ही खूप म्हणजे वेगवेगळे ठिकाण, वेगवेगळे प्लेसेस बघितलं। लोक किती उत्साहाने जातात आणि किती हे म्हणजे पंढरीचं वेड आहे आपल्या भाविक भक्तांना। आणि भरपूर भाविक भक्तांशी गप्पा मारल्यानंतर कळालं की जसं मुलीला माहेरची ओढ असते ना, तसे ह्या सगळ्या भाविकांना फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या ओढीसाठी हे लोक जातात। तहान, भूक, ऊन, पाणी, पायाला चटके बसतात, पाऊस लागतो, ह्या सगळ्याचं हे बेभान होऊन एवढं ते विठ्ठलाला विलीन होऊन सेवा करत असतात। मैत्रिणींनो, तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही पण नक्की करा। हा व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण हेच आहे की आम्ही खूप काय करतो किंवा आम्ही खूप खायला दिलं हे दाखवण्याचं मुळीच नाही आहे। आम्ही पोहोचलेले एक छोट्या म्हणजे नातेपोतेच्या गावामध्ये, तिथं भेटलेले आहेत आमचे राजा भाऊ म्हणून सोसायटीचे चेअरमन आहेत, हे त्यांच्या गाववाले भेटलेले आहेत। आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं, एवढं काय खूप नॉलेज नाही आम्हाला, पण आम्ही थोडंसं रामकृष्ण हरीचं जप केला, म्हणजे छोटंसं भजन केलेलं आहे आणि तिथल्या पण वारकऱ्यांना थोडा खाऊ वाटप केलेला आहे। मग आमचा तो खाऊ काढून थोडासा आम्ही फोटो व्हिडिओ यासाठी केले की ही छोटीशी मेमरी अशीच राहावी आणि ह्या मेमरीतनं पुढे जाऊन पण बऱ्याच जणांना आवडलं। आणि तुम्ही असे माझे जे फॉलोअर आहेत किंवा ज्यांना कुणाला हा माझा व्हिडिओ आवडला ते बघून तुम्ही पण असं ट्राय करू शकता, ते पण तुम्हाला आवडलं तर। छान असा थोडंसं व्हिडिओ फोटोशूट केला। आणि पोरं जे असतात, आपल्या शहरी भागातला प्रॉब्लेम हा आहे की आपल्यासोबत आजी आजोबा राहत नाहीत मुलांचे, त्याच्यामुळे त्यांना जुन्या पिढी किंवा महाराष्ट्रात जे आहे एवढं आपल्याकडं सुख म्हणजे संस्कार जे पण आहेत ते पोरांना सांगणारे आजी आजोबा नसल्यामुळं आमचा हा छोटासा प्रयत्न असतो की पोरांच्या समोर थोडंसं आपण स्वामींच्या पालखीला किंवा विठ्ठलांच्या, तुकाराम महाराजांच्या पालखीला गेलं, तिथं लोकांना थोडंसं काही खाऊ दिला, हे बघून पण ते पुढं काहीतरी शिकतील आणि पुढं जाऊन ते असं काहीतरी करतील चांगलं कार्य। हा एवढा छोटासा हेतू होता। खूप छान वाटलं मैत्रिणींनो, ते रामकृष्ण हरी म्हणताना किंवा टाळ वाजवताना जो आवाज येत होता एकदम मनाला भारावून जात होता। आणि असं वाटतच नव्हतं की बापरे, म्हणजे आपणाला येत नाही कसं करावं, असं काहीच वाटलं नाही। तिथल्या वातावरणामध्ये मिक्स झालं, छान असं मस्त वाटलं, मन अगदी प्रसन्न झालं। खरंच म्हणतात म्युझिकमध्ये किंवा वाद्यामध्ये खूप सारी पॉवर आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात, आणि हा काल आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे। खूप छोट्या छोट्या पालख्या मिळून पंढरपूरला एकत्र मिळतात मैत्रिणींनो। एवढं सगळ्या लोकांचं मॅनेज करणं खूप अवघड आहे, पण खूप छान पद्धतीनं मॅनेज केलं जातं। आणि एवढं मन भारावून गेलं ना, आपण एवढ्या पवित्र ठिकाणी जन्मलो आणि खरंच महाराष्ट्रामध्ये खूप सारे संतांचा सहवास आहे। मग पाहू शकता आम्ही पोहोचलेलो आहे नातेपोतेला। आम्ही तिथं काय केलेलं आहे मैत्रिणींनो, चिक्की का चूज केली, कारण राजगिऱ्याचे लाडू हाताला चिकट होतात, लोकांना कॅरी करायला पण खूप अवघड होतं, म्हणून आम्ही चिक्की केलं। आणि हे उपवासाला पण चालतं। आम्ही प्रत्येकाने
छान असं चिक्कीचे पॉकेट काढले, त्याला रिकामं केलं आणि पोरांच्या पण हाताने त्यांना वाढायला लावलं, जेणेकरून पोरांना पण कळेल की बाबा आपण असं केलं पाहिजे. अशा पद्धतीने एक काका आम्हाला भेटले. त्या बाबांनी आम्हाला छान असं सगळ्यांना गंध लावला. आणि हे पहा आमचे चेअरमन साहेब खूप. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी पटापटा काढून घेतल्या, कारण खूप तिथं म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या पालख्या भेटल्या, बरेच असे आजी आजोबा भेटले ज्यांना आम्हाला वाटायचं सद्भाग्य मिळालं. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, हे जे काम करत होतो ना, बिलकुल कुणाला थकवा जाणवत नव्हता किंवा कंटाळा आला होता. पाऊस ऊन असं आम्हाला काहीच फील होत नव्हतं. एकदम सगळ्यांकडे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत उत्साह होता. हा आहे आबिर. आबिर पण एकदम मन लावून बघतोय, जसं की आता मी करणारच आहे असे त्याचे एक्सप्रेशन येत आहेत, पाहू शकता. आम्ही सगळ्यांनी पटापट चिका रिकाम्या केल्या आणि जिथं जास्त वारकरी येतात त्या वारकऱ्यांच्या पॉईंटवरती थांबलेलो आहेत मैत्रिणींनो, कारण इथं खूप साऱ्या नातेपुतेला खूप साऱ्या पालख्या येतात आणि खूप सारे लोक जमा होतात. असलं भारी दृश्य होत होतं. माझ्याकडे फक्त मोबाईलच होता, त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये शूट केलं. जर ड्रोन असतं ना, मी तुम्हाला ड्रोन थ्रू जर शूट केलं असतं ना, असं मुंग्यासारखी गर्दी होती मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि वयोवृद्ध, त्यांच्या वयाचं काही वाटत नव्हतं, एवढे विल्लीन होऊन जात होते. मी घेतली होती डोक्यावरती तुळशी आणि हे पहा माऊलीची पालखी. एकदम माऊलीच्या पालखीचं दर्शन झालं मैत्रिणींनो आम्हाला. अगदी म्हणजे असं अनएक्सपेक्टेड वाटत होतं, पण खूप गर्दी होती. छोट्या मुलांना घेऊन जाऊन दर्शन घेणं खूप अवघड होतं, कारण म्हणजे खूपच गर्दी होती मैत्रिणींनो, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. आणि ते पण बरोबरच आहे, एवढ्या सगळ्या लोकांचं दर्शन होणं आणि पालखीला पुढं घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे. तरी खूप छान पद्धतीनं मॅनेज करतात. आणि बैल तर असले सुंदर होते मैत्रिणींनो, म्हणजे जसं की त्या पालखीसाठी ईश्वराने त्यांना बनवलेलंच आहे. दिसायला एकसारखे छान मस्त अशी त्यांची शिंग आणि पालखीची जी सजावट होती ना, एकदम मनावरती असं परिणाम केली, एकदम पॉझिटिव्ह. म्हणजे असं वाटत होतं ना, खूप मोठा सोहळा आहे आणि हे सोहळा आपण न बघता राहणे म्हणजे खूप मोठं म्हणजे गोष्ट मिस करणं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला आपली 1 महिन्याची वारी असते. 1 महिन्याच्या वारीमध्ये तुम्ही जसा वेळ भेटेल, जसं तुम्हाला काय करता येईल सेवा तुम्ही करू शकता. सेवा म्हणजे जाऊन तिथं खाऊच देणंच नाही. सेवेचे भरपूर सारे टाईप आहेत मैत्रिणींनो, जे की तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेने, तुमच्या वेळेनुसार. पण नक्की करा आणि हा अनुभव घ्या. खूप छान आणि पॉझिटिव्ह वाईब्स येत होतात मैत्रिणींनो. आभाळ आलेलं होतं, वारं येत होतं, पण काहीच वारकऱ्यांवरती परिणाम होत नव्हता. एकदम स्वखुशीने माझा भाऊ पण पहा एकदम मस्त वाटत होता. सगळ्यांना असं वाटत असताना ना, आणि लोकांना ना आम्ही दिलेली चिक्की खूप आवडली मैत्रिणींनो. कारण कसं उपवासाला पण आणि कॅरी करायला सोपं होतं, कारण कसं हात पण चिकट होत नाहीत. केळी न द्यायचं कारण हेच होतं की ते केळी खातात आणि बरेच जण असं रोडवर टाकलं ना, स्लिप होऊन खूप सारे पडायचे चान्सेस असतात, कारण अधूनमधून पाऊस पण येत असतो. म्हणून आम्ही चिक्कीचं नियोजन केलेलं आहे. आणि चिक्कीचं नियोजन करायचं, हे बघा आमचा छोटा वारकरी, याने एकही चिक्की वाटली नाही मैत्रिणींनो, पण यांनी काय केलं माहिती आहे का, जे चिक्कीचे पॉकेट असतात ना, पॉलिथिन, ते सगळे जमा करून त्या बॅगमध्ये भरला. सगळ्यात मोठं आणि छान काम केलेलं आहे आमच्या ऋषीने, असं मला वाटतं. हे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे 5 वर्षाचा, पण त्याने खूप मोठं काम केलं असं मला वाटलं. त्याच्या जीवापेक्षा पण खूप मोठं केलं त्यांनी. कंटिन्यू एकही पॉलिथिन खाली न पडू देता त्या बॅगमध्ये भरली आणि ती बॅग डिक्कीमध्ये घेऊन येऊन डस्टबिनमध्ये टाकली. खूप छान वाटलं मला त्याचं कौतुक करावं असं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं मैत्रिणींनो. हे पा, मुलांना पण कसं होतं, मोठ्यांचं बघून शिकतात म्हणतात ना, अगदी बरोबर आहे मैत्रिणींनो. पोरांना छोटे छोटे संस्कार आपण सांगून मारून नाही देऊ शकत, तर आपल्या म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम्पल थ्रू किंवा आपल्या वागण्यातून देऊ शकतो असं मला वाटलं. मग आम्ही सगळ्यांना थोडंसं वाटलं, सगळ्यांशी चर्चा केली, गप्पा गोष्टी केली. सगळ्यांचे फीडबॅक खूप पॉझिटिव्ह आले. सगळ्यांना असं वाटत होतं ना, म्हणजे विठ्ठलाचं दर्शन कधी होईल, म्हणजे एवढे आतुरतेले सगळे भाविक भक्त असं वाटले मला. बऱ्याच आजी लोकांना म्हणजे चिक्कीची टेस्ट आवडली. त्या म्हणल्या, बरं आहे माय, आमचा उपवास जरी असला ना तर आम्हाला खाता येईल, चांगलं घेतलं माय, असं पण म्हणल्या 2-4 आजींनी. कारण मी तिथल्या बऱ्याच बायकांशी थोडीशी चर्चा केली मैत्रिणींनो. आणि कसं असतं, म्हणजे कुठल्या गावचे कुठले पण एकूण एकाला सपोर्टिव्ह, प्रत्येकाला समजून घेऊन पुढं जाणारे, कुणाला काही प्रॉब्लेम आला तर विचारणारे, खूप छान आहे आपली भूमी मैत्रिणींनो. आणि मी महाराष्ट्रीयन आहे याचा खूप मला अभिमान वाटलेला आहे. डोळ्याचं पार न फिटावं
असं तिथं हे होतं म्हणजे दृश्य. म्हणजे मी तुम्हाला म्हणजे शब्दात नाही सांगू शकणार, असं मला असं वाटते. कारण कसं मैत्रिणींनो, आपण पाहू शकता म्हणजे आपणाला एखादी प्रोग्राम जरी करायचं म्हणलं तर 15 दिवस, महिनाभर जातं प्लॅनिंग करायला. आणि इथे पहा, सगळे लोक कुठले वेगवेगळ्या ठिकाणातले, गाव वेगळं, स्टेट वेगळं, वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन सगळे मिळून मिसळून म्हणजे एवढे छान म्हणजे सहकार्य करून, एकूण सपोर्टिव्ह करून आपल्या माऊलीचं दर्शन घेऊन मग ते त्यांच्या घरी जातात. खरंच कौतुकास्पद आहे. आणि खरंच ह्या वारीचं मागचं जे आहे ना, ते खूपच म्हणजे अद्भुत आहे, अकल्पनीय आहे असं मला वाटतं. मी जेव्हा चिक्की देत होते ना, म्हणजे मी छोटीशीच गोष्ट केली, पण ही छोटीशा गोष्टीनं मन एवढं आनंदी झालं, म्हणजे हे शब्दात नाही सांगू शकत मी. आम्ही सगळ्यांनी वाटून वाटून आम्हाला नाही का, म्हणजे इकडं जायचं का तिकडं जायचं, किती द्यायचं, काय द्यायचं, ही जी क्युरियासिटी होती ना मुलांची, खूप छान वाटत होतं. मुलांच्या हातातली चिक्की संपली की अरे म्हणजे आता कसं हे संपायला, हे चालले, असं वाटत होतं मैत्रिणींनो. तुम्हाला वाटत असेल हे काही पण बोलत आहे, काही पण नाही. मी जे आहे ते रिअल गोष्टीवरती मी ब्लॉग बनवलेला आहे. बऱ्याच असं अशा पद्धतीने आमचा म्हणजे रविवारचा दिवस खूप छान गेलेला आहे मैत्रिणींनो. म्हणजे मी शब्दातच सांगू शकत नाही एवढा छान. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एका ब्लॉगमध्ये स्टोअर करत आहे, ह्या मेमरी. कारण कसं, ह्या मेमरी परत परत आपणाला पाहून पण मनाला छान वाटतं किंवा एक आठवण राहून जाते, म्हणून हा ब्लॉग बनवलेला आहे. तुम्हाला पण कसा वाटला माझा ब्लॉग? तुम्हाला काही ह्याच्यातलं चुकीचं वाटलं असेल तर इग्नोर करा, आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी मंडळी.